Good morning everyone. Today we will start with new experiment part, that is experiment of suppositories and pastries. Okay. So today we will see the introduction of suppositories and pastries. Suppositories are solid dosage form of medicament for insertion into body cavity other than mouth. They may be inserted into rectum, vagina or nasal cavity. Suppositories आणि pastries हे बॉडी कॅव्हिटीमध्ये इन्सर्ट करतो आपण अदर दॅन माउथ कॅव्हिटी. ते कुठे इन्सर्ट करतात? रेक्टममध्ये, व्हजायनामध्ये किंवा नेसल कॅव्हिटीमध्ये. द मेडिकामेंट इज इनकॉर्पोरेटेड इन टू suppository base and product is formulated in such a way that it will either melt or dissolve in the body cavity fluid to release the medicament. मेडिकामेंट यूज करताना काय करतो आपण? ते सपोजिटरी बेसमध्ये इनकॉर्पोरेट करतो. ते अशा प्रकारे तयार केलेले असतात. ते नॉर्मल रूम टेम्परेचरला मेल्ट होत नाहीत. जेव्हा आपण बॉडीमध्ये इन्सर्ट करतो आणि ते आपल्या बॉडीच्या फ्लुईडच्या किंवा बॉडी टेम्परेचरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ते मेल्ट होतात. मग मेल्ट झाल्यानंतर त्यातील मेडिकामेंट्स रिलीज होतात. मेडिकामेंट्स आर प्रिस्क्राइब्ड इन सपोजिटरीज फॉर 3 रिझन्स. सपोजिटरीजमध्ये मेडिकामेंट का घेतो आपण? म्हणजे सपोजिटरीज तयार करण्याची गरज काय? माउथ कॅव्हिटीद्वारे किंवा ओरल रूटद्वारे आपण घेऊ शकतो. मग सपोजिटरीज का तयार करायचे? तर त्याचे 3 रिझन आहेत. टू एक्झर्ट डायरेक्ट ॲक्शन ऑन रेक्टम, टू प्रमोट इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल अँड टू प्रोव्हाइड अ सिस्टेमिक इफेक्ट. म्हणजे काही जणांना बॉवेल डिसीज वगैरे असतात. मग डायरेक्ट सिस्टेमिक ॲक्शन देण्यासाठी किंवा डायरेक्ट रेक्टममध्ये होण्यासाठी सपोजिटरीज तयार केलेले असतात. सिस्टेमिक ट्रीटमेंट बाय रेक्टल रूट इज फॉर. रेक्टल रूटची सिस्टेमिक ट्रीटमेंट कशासाठी असते? ट्रीटिंग पेशंट हू आर अनकॉन्शियस ऑर मेंटली डिस्टर्ब, ॲडमिनिस्ट्रिंग ड्रग सच ॲज aminophylline that cause gastric irritation and cause vomiting or get destroyed in acidic pH. म्हणजे एखादा पेशंट अनकॉन्शियस असेल किंवा मेंटली डिस्टर्ब असेल, म्हणजे ओरल रूटद्वारे ड्रग घेऊ शकणार नाही, मग त्या पेशंटसाठी, किंवा अमायनोफिलिन सारखे ड्रग जे आपल्या गॅस्ट्रिक इरिटेशन करतात किंवा त्याच्यामुळे वॉमिटिंग होऊ शकतं, त्यामुळे सपोजिटरीज तयार केलेले असतात. आता सपोजिटरीज बेसिस कोणते, त्याचे प्रॉपर्टीज कोणते? दे शूड मेल्ट ॲट बॉडी टेम्परेचर, दे शूड कीप देअर शेप व्हेन बिंग हँडल, दे शूड रिलीज मेडिकामेंट रेडियली, दे शूड बी स्टेबल इफ हिटेड अबोव देअर मेल्टिंग पॉईंट. हे त्याचे प्रॉपर्टी आहेत सपोजिटरीज बेसिसचे. तर सपोजिटरीज बेसिसचं क्लासिफिकेशन पाहूया. फर्स्ट वन इज फॅटी बेसिस, वॉटर सोल्युबल अँड वॉटर मिसिबल बेसिस आणि इमल्सिफाईंग बेसिस. फॅटी बेसिसमध्ये कोणते? थिओब्रोमा ऑइल, इमल्सिफाईड थिओब्रोमा ऑइल, हायड्रोजिनेटेड ऑइल. आणि वॉटर सोल्युबल आणि वॉटर मिसिबलमध्ये ग्लिसरोजिलॅटिन बेस, सोफ ग्लिसरीन बेस, पॉलिइथिलीन ग्लायकॉल. इमल्सिफाईंग बेसमध्ये व्हायटेप्सॉल, मासा एस्टेरिनम आणि मासा पॉल. आता प्रिपरेशन ऑफ सपोजिटरीज. प्रिपरेशनचे 3 टाईप आहेत. रोलिंग मेथड, हॉट प्रोसेस ऑर फ्युजन मेथड आणि कोल्ड कॉम्प्रेशन मेथड. रोलिंग मेथडमध्ये काय असतं? द सपोजिटरी बेस इज रोल्ड अँड देन द डिझायरेबल शेप इज गिवन विथ हँड. हॉट प्रोसेस किंवा फ्युजन मेथडमध्ये द सपोजिटरी बेस इज मेल्टेड, द मेडिकामेंट इज इनकॉर्पोरेटेड इन इट अँड filled in lubricated mold. Cold compression मेथडमध्ये the method is useful for thermolabile and insoluble drugs. Then lubricants used for different bases. आता एका साईडला बेसिस आहेत आणि त्याच्यासाठी कोणते लुब्रिकंट्स यूज करतात? लुब्रिकंट्स का यूज करतात? लुब्रिकंट्स त्यांना सॉफ्ट ठेवण्यासाठी किंवा मॉइस्ट ठेवण्यासाठी यूज करतात. त्यांचं कशासोबत फ्रिक्शन होऊ नये म्हणून.
द कोका बटर जर बेस असेल तर त्याच्यामध्ये लुब्रिकंट्स कोणते असतात, सॉफ्ट सोप, ग्लिसरीन आणि 90% अल्कोहोल. देन ग्लिसरो जेलॅटिन बेस असेल तर लिक्विड पॅराफिन किंवा ॲरेचिस ऑइल यूज करतात आणि इमल्सिफाईंग बेससाठी लुब्रिकंट्स यूज करत नाहीत. ठीक आहे, इमल्सिफाईंग बेस हे सिंथेटिक बेस आहे. आता molds. Suppositories molds are of various types and sizes, are available having 6 to 12 cavities. They are generally made up of stainless steel, nickel, copper, alloy, brass, aluminum or plastic. The calibration of mold. Generally, a standard mold of 1 gram capacity is used. The calibration is necessary because size of suppositories remains same but weight varies. To find out the capacity of mold with cocoa butter as the base, following procedure is used. The कॅपॅसिटी फाइंड आउट करण्यासाठी कोणती प्रोसिजर यूज केली जाते? लुब्रिकेट द मोल्ड प्रॉपरली. लुब्रिकेट म्हणजे काय करायचं, आपण जे लुब्रिकंट यूज करणार आहे ते त्याला साईडला कम्प्लिटली लावून घ्यायचं. मेल्ट द बेस अंटिल 2/3 मेल्ट इन द evaporating dish in water bath. Remove from the heat, stir till rest melts. Overheating may occur if the base is left over. Heat until completely melted. Fill each cavity of mold to overflowing. The cavities are overfilled to prevent depression in the tops of suppositories due to contraction of base during cooling. Leave till the mass has set and then remove excess from the mold with a sharp knife or razor blade or a slightly warm spatula. Leave in a cool place for 10 to 15 minutes. Then open the mold and remove the suppositories. Weigh individual suppositories and find the average weight. Then displacement value. The volume of suppository from a particular mold is uniform, but its weight will vary because the densities of medicament differ from density of base. The quantity of drug which displaces one part of base is known as displacement value. What is displacement value? The quantity of drug which displaces one part of base is displacement value. For example, displacement value of a iodoform is 4, which means 4 gram of iodoform displaces 1 form of cocoa butter as a base. Then packing and storage of suppositories and pastries. Suppositories are packed in a positioned boxes that hold suppositories upright. Means अशा बॉक्समध्ये पॅक करायचं जे अपराईट पोझिशनमध्ये असतील, म्हणजे उभे असतील, आडवे नाही. ग्लिसरीन अँड ग्लिसरीनेटेड जिलॅटिन suppositories are packed tightly closed screw capped glass container. Many commercial suppositories are wrapped in aluminum foil or PVC polyethylene. Theobroma oil suppositories should be refrigerated. थिओब्रोमा ऑइलचे जे सपोजिटरीज आहेत त्यांना फ्रीजमध्ये स्टोअर करणं गरजेचं आहे. देन लेबलिंग. सपोजिटरीजवरती काय लेबल असेल? स्टोअर इन कूल प्लेस इज नेसेसरी. द वॉर्निंग फॉर रेक्टल यूज ओनली और फॉर व्हजायनल यूज ओनली शुड बी गिवन इन रेड ink. It should be in red ink. Okay, so this is the introduction about suppositories and bases. Next practical, we will actually see how to perform the practicals.